तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे प्लमचा रोज वॉटर टोनर घेतलेला आहे आणि ते संपूर्ण चेहऱ्यावरती स्प्रे करून हाताच्या मदतीने डॅब डॅब करून छान सेट करून घेतलेला आहे। टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजल देखील लावू शकता। त्याच्यानंतर मी इथे सिरम घेतलेला आहे। हे व्हिटॅमिन सी चं सिरम आहे डर्माकोचं। हे टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही डायरेक्टली मॉइश्चरायझर लावू शकता। याचे 6 ते 7 ड्रॉप आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती टाकायचे आहेत आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॅब डॅब करून ते छान चेहऱ्यावरती सेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी इथे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर घेतलेला आहे आणि हे देखील संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून ते देखील छान ऑब्झॉर्ब करून घेणार आहे। आता थंडी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच लावलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर आहे ते लावू शकता। मी व्हिडिओमध्ये दाखवतेय तेच प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजेत असं काहीही नाहीये। त्याच्यानंतर मी इथे डर्माकोची सनस्क्रीन घेतलेली आहे आणि ती देखील संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून छान सेट करून घेतली। आता आपण हे जे प्रोडक्ट लावले ते सेट होण्यासाठी 5 मिनिटं वेट करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचा आहे। मी इथे मार्सचं पोर्स मिनिमायझिंग प्रायमर घेतलेला आहे आणि हे संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून घेत आहे। प्रायमर लावल्यामुळे आपण जे पण फाउंडेशन लावू ते छान सेट राहतं, त्याच्यामुळे प्रायमर जरूर लावा। आपण जर डायरेक्टली फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती लावलं तर ते जास्त वेळ टिकत नाही किंवा ते छान सेट राहत नाही, त्याच्यामुळे प्रायमर लावणं हे मस्ट